नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हास पेपरचा वापर करून गळा कशा प्रकारे पलटी करायचा हे आपण शिकणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपला ब्लाऊज पीस जो आहे तर तो बिना अस्तरचा आहे, कॉटनचा ब्लाऊज पीस आहे. तर बघा, ज्यावेळेस आपल्याला अस्तर लावून शिवतो तर त्यावेळेस आपण अस्तर आणि मेन कपडा दोन्ही पलटी करून आपण असं गळा पलटी करू शकतो. परंतु ज्यावेळेस अस्तर नसतं तर त्यावेळेस आपल्याला कॅनव्हास पेपरने सुद्धा आपण गळा पलटी करू शकतो. तर त्यासाठी बघा, इथं मी फोल्ड केलं आहे. आपलं जे मेन कपडा आहे तर त्याला आपण असं फोल्ड करून ठेवलेला आहे. आणि आपल्याला फोल्ड करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं कॅनव्हास पेपर पण लागणार असतो. तर कॅनव्हास पेपर जो आहे तर तो आपल्याला पातळ कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे, जाडवाला कॅनव्हास पेपर नाही घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा पेपर कॅनव्हास आहे. तर ह्या अशा पेपरला दोन साईड असतात. एका साईडला शाईन असते आणि एका साईडला मॅट फिनिश असतो. म्हणजे फोल्ड करताना काय करायचं आहे, आपल्याला मॅट फिनिशची जी साईड आहे म्हणजेच बिना चमक असलेली जी साईड आहे ती आपल्याला वरती येऊ द्यायची आणि चमक असणारी साईड आपल्याला आतल्या बाजूने जाऊ द्यायची. तर बघा, अशा पद्धतीनं आपली ओपन साईड समोरच्या साईडला, बंद बाजू आपण आपल्या साईडला करून ठेवली. आणि अशा पद्धतीनं फोल्ड केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. तर बघा, ब्लाऊज पीसचा पण आपल्याला बंद बाजू जी आहे तर ते आपल्याला बंद बाजूच्या साईडनं मॅच करायची आणि ओपन साईडच्या बाजूने मॅच करायची. अशा पद्धतीनं मॅच करून असा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला गळा. आणि गळा जो आहे तर तो ठेवून घेताना एकदम जसा आपल्या गळ्याचा आकार दिला आहे आपण तसाच आपला ठेवण्यात पण आला पाहिजे. जर आपण थोडासा वाकडा वगैरे गेला गळा तर तसेच आपला कॅनव्हास पेपर कटिंग होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला इथं सगळ्या बाजूने आपण टाचण्या पण लावून घेऊ शकतो त्यासाठी. आणि टाचण्या लावून घेतल्याच्या नंतर जसा आपला गळा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. या ठिकाणी माझा चौकोनी गळा आहे तर मी चौकोनी आखून घेत आहे. तुमचा गोल गळा असू द्या, स्वीट हार्ट गळा असू द्या, व्ही नेक असू द्या किंवा पानगळा असू द्या, कुठलाही गळा असू द्या, तुम्हाला सेम ह्या पद्धतीनं कॅनव्हास फोल्ड करायचं आहे, कपडा फोल्ड करायचा आहे आणि जशाला तसा तुम्हाला गळा आखून घ्यायचा आहे. आता आपण आखून घेतल्याच्या नंतर जो आखलंय तर तिथून बाहेरच्या साईडला तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंचच्या अंतरावर मार्किंग करून घेऊ शकता. संपूर्ण गळ्याच्या साईडला तुम्हाला 1-1 इंचाच्या अंतरावरून किंवा 1.5 इंचाच्या अंतरावरून असं आखून घ्यायचं आहे आणि सेम गळ्याच्या आकारानुसार लाईनिंग उडून घ्यायच्यात. तर बघा, अशा प्रकारे आपण 1-1 इंचाच्या या ठिकाणी आखून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याला बाहेरच्या साईडनं कट करायचं आहे सुरुवातीला. म्हणजेच बाहेरचा जो आकार दिला आपण तर तो कट करून घ्यायचा आहे. तर कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं टाचण्या लावून घ्यायच्यात. म्हणजेच आतला आकार कट करत असताना आपला कॅनव्हास पेपर हलला नाही पाहिजे. त्यासाठी आपण टाचण्या लावून घेऊत आणि एकदम ॲक्युरेट कट टू कट आपला आतला गळा आपला कट झाला पाहिजे. कारण आतला गळा जो असतो तो आपला मेन गळा असतो. तर बघा, आता आपण टाचण्या काढून घेऊत आणि अशा पद्धतीनं आपला गळा जो आहे तर तो कट करून झालेला आहे. आता आपल्याला ह्याला चिकटवून घ्यायचं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला इथं एक्स्ट्रा कपडा लागतो. तर एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे मी या ठिकाणी. म्हणजेच ब्लाऊज शिवून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला कपडा आहे हा. तर बघा, ही कपड्याची सरळ बाजू आणि उलटी बाजू आहे. तर इथं चिटकवत असताना पण जी आपली शाईनवाली साईड आहे, बघा कॅनव्हास पेपरला 2 साईड असतात. ती शाईनवाली चमकवाली जी साईड असते तर तिथं आपला ग्लू असतो, तो आपल्या कपड्याला इस्त्री केल्याच्या नंतर चिकटून बसतो. त्याच्यामुळे आपल्याला चमकवाली साईड जी आहे तर ती कपड्यावरती ठेवायची आहे आणि चमक नसलेली साईड आहे तर ती आपल्याला वरच्या साईडला ठेवायची. आणि अशा पद्धतीने आपल्याला सावकाश इस्त्री करायची. इस्त्री करत असताना इस्त्रीचं टेम्परेचर मेंटेन करायचं आपल्याला. जर एकदम जास्त हाय पॉवर असेल तर आपला कॅनव्हास पेपर किंवा कपडा जळू शकतो. आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित इस्त्री करायची आहे तर तो कॅनव्हास पेपर आपल्या कपड्याला व्यवस्थित चिकटला जातो. म्हणजेच तुम्हाला शिवताना प्रॉब्लेम येणार नाही. गळा जो आहे तर तो एकदम फिनिशिंगमध्ये आणि टाईट दिसतो. आता आपल्याला त्याच्यानंतर कपडा जो आहे कॅनव्हास पेपर चिकटून झाल्यानंतर त्या पेपरच्या साईडने अर्ध्या इंचाच्या किंवा 1-1 इंचाच्या अंतरावरून तुम्ही कपडा असा कट करून घेऊ शकता. या ठिकाणी मी अर्धा इंचाचंच अंतर सोडलेलं आहे. आणि आता आपण आतल्या बाजूने पण पूर्ण गळा जो आहे तर तो आपण कटिंग करून घेऊत. कॅनव्हास पेपर जोडत असताना चमकवाली साईड जर वरच्या साईडला आली तर ती आपल्या इस्त्रीला पण चिटकू शकते, इस्त्री खराब पण होऊ शकते. याची पण आपल्याला काळजी घ्यायची. आता आपल्याला हे जे मार्जिन आपण कपड्याचं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे अर्धा इंच, तर त्याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावर पण आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला तिथं टीप मारत असताना सोपं जाईल त्यासाठी आणि फिनिशिंग पण खूप छान येते याची. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी तिन्ही बाजूनी मी अशी पट्टी फोल्ड करून त्याच्यावरती व्यवस्थित इस्त्री करून घेतली. तर बघा, अशा पद्धतीनं आपलं पाठीमागच्या सरळ बाजूने आपली अशी पट्टी कव्हर झालेली आहे.
तर इस्त्री केल्यामुळे आपल्या ब्लाऊजला, गळ्याला, कुठलाही गारमेंट असू दे त्याला अगदी छान फिनिशिंग येते. तर आता आपण ह्याला शिवायचं कसं ते बघून घेऊयात. म्हणजे ही पट्टी आपल्याला गळ्याला पलटी करायची. तर पलटी करण्यासाठी बघा, मेन कपडा, ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवलाय मी, आणि सरळ कपड्यावरती आपल्याला ही पट्टी ठेवायची. पण त्याच्या पण आधी आपल्याला ही जी आपण प्रेस केलेलं आहे मार्जिन, तर त्याला आपण शिवून घ्यायचं आहे, म्हणजेच ते नंतर बाहेर येणार नाही. अशा पद्धतीनं सरळ बाजूनी ठेवायचं आहे, म्हणजेच मेन कपड्याच्या सरळ बाजूनी. आणि करेक्ट अर्धा इंचाच्या अंतरावरून आपल्याला टीप मारायची. कोपऱ्याच्या तिथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एकदम कोपरा तयार झाला पाहिजे, कोपऱ्याच्या पुढे आपली टीप गेली नाही पाहिजे, अशा पद्धतीनं. आणि कोपऱ्याच्या तिथे एकदम ॲक्युरेट टीप आली पाहिजे आपली. अशा पद्धतीनं आपण टीप मारून घेतलेली आहे पूर्ण. आता आपण एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घेऊत, आणि कोपऱ्याच्या तिथं आपल्याला असा कट द्यायचा आहे एकच. आणि कट देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण पट्टी अशी पलटी करायची, आणि आपल्याला इथं दाबटीप द्यायची. तर दाबटीप देत असताना मी कॅनव्हास पट्टीवरती दाबटीप देत आहे. आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती मी दाबटीप देत नाही. आणि बघा, कॅनव्हास आपला गोळा होत नाही. मी कपडा जो आहे, ब्लाऊजचा कपडा आहे, तर त्याला मी गोळा करते आहे. पण कॅनव्हास जिथं मी टीप मारते तो गोळा नाही झाला पाहिजे. आणि खालचा अस्तर मार्जिन पण आपल्याला कॅनव्हास पट्टीच्या बाजूला ठेवायचा आहे, आणि मग त्याच्यावरून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. अशा पद्धतीने आपली दाबटीप देऊन झालेली आहे. आता ही पट्टी आहे पूर्ण आपल्या आतल्या बाजूला जाते, आणि अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो पूर्ण पलटी होतो. त्याला आपल्याला आता इस्त्री करून घ्यायचं आहे, म्हणजे आणखी जास्त फिनिशिंग येईल त्या ब्लाऊजला, गळ्याला आपल्या. आणि पाठीमागच्या बाजूला जी पट्टी पलटी केलेली आहे आपण, तर तिथं तुम्हाला हात शिलाई पण करून घेऊ शकता, किंवा तुम्ही तिथं टीप पण मारून घेऊ शकता.